प्रॉब्लेम झाला. म्हणजे त्याने परत माझ्यावर झेप घ्यायचा प्रयत्न केला. तेवढ्यात मी मागे वळलो आणि पळायला लागलो तर त्याची झेप माझ्यावरती अपुरी पडली. ती माझ्या पॅन्टमध्ये गुंतली. त्याच्यामुळे तो पळायला लागलो तरी तो मागे आला. माझ्या मैत्रिणी मागून झेप मारली तुझ्यावर. बापरे. मग डायरेक्ट तुला अंगावरती न पडता अपुरी पडल्यामुळं पायावर पडले. नशीब मग. किती आहे तू? कुठलं गाव? हे आपले हिवरे बोरवाडी. कुठे शाळेला? फॉरेस्टचे अधिकारी आले का? आले होते मॅडम आले होते मॅडम त्यांचं नाव आले होते. काल त्यांनी पिंजरे वगैरे लावले तिथे. डॉक्टरचं काय म्हणणं? डॉक्टर कोण येते? पहिला तर काय प्रथम उपचार काय केलाय? इंजेक्शन काय? इंजेक्शन उपलब्ध आहेत आपल्याकडे? हा. तुझे आई वडील? आई कोण आहे? आई आहे? वडील? आपण शेतामध्ये काम करतो. शेतावर जातो काम करायला. मी नव्हते का 2 दिवस घरी. मी 2 दिवस घरी नव्हते. मग त्याने शेतातलं काम वगैरे गोठ्यातलं गाय आहेत ना आमच्याकडे ते काम आवरलं ना. आजीने जेवायला बोलवलेलं म्हणून तो जेवायला चाललेला. आणि लाईट नव्हतं ना, पावसामुळे लाईट गेलेलं होतं म्हणून मग ते आंदोलन. तर तुमच्या परिसरामध्ये ऊसाचं क्षेत्र जास्त आहे का? रामकृष्ण. फॉरेस्ट कोण आलतं का? फॉरेस्ट वाले कोण आलतं? ते RFO आलते का? RFO स्पॉट. आणि इथे पेशंटकडे वाघांची संख्या तुमच्या भागामध्ये शहरामध्ये आहे का जास्त? नशिबाने त्याच्या झेप त्याची अपुरी पडली. चिंतेची बाब आहे पण सतत हल्ले. चिंता खूप आहे. आता पाठीमाग काळवाडी तिकडे पण झाले. आता इकडे सुरू झाले. आपले प्रारंभ की तो पोरगा वाचला म्हणजे एकदम ह्या स्पॉटवर आपल्या भागात ह्या स्पॉटवर. काय काय दिलंय? अँटिबायोटिक चालू केले आपण. विराट दिलेला आहे. लोकल वूनवर पण दिलेला आहे. TT जखम किती खोल गेली? जखम आहे पण मसल पर्यंत आहे. त्यावेळेसांना म्हटलं की थोडं 3-4 दिवस ऍडमिट राहून टाकावं लागलं. टाकायची गरज नाही पडली. थोडी खोल आहे, छोटी आहे पण खोल आहे. इथे पेशंट कव्हर होऊ शकतो. हो. तुला सांगितलं थोडं 4-5 दिवस ऍडमिट राहून पूर्ण ट्रीटमेंट देऊया. तुमचं काय ना? मी डॉक्टर प्राची शिरभाते. शिरभाते. मी परवा दिवशी आव्हान केलं. 2-3 महिने आपल्याला सर्वांना खूप काळजी आता घ्यावी लागणार आहे. परिस्थिती बिकट आहे. उपाययोजना करायला वरती शासनाकडे आपण त्या दिवशी सगळ्या गोष्टी
म्हणजे आपण त्यांना प्रेझेंटेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी आपल्यावर निर्णय उत्तर केलं की बाबा आम्ही फास्ट डिसिजन घेऊ. परंतु त्याच्यावर आता मी हे जे आता फॉरेस्टचे अधिकारी मागच्या 5 वर्षामध्ये कामच करायला मागत नाही, त्यांचं लक्ष नाही. सगळं तुमच्या गावाला ज्या काय वन समिती आहे त्यांच्या कधी बैठक घेतली तुम्हाला आठवलं का? एकदाही नाही. ही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे काम करत नाही, अवेअरनेस नाही. लोकांना त्यांनी जागा केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. वेळोवेळी त्यांच्या पेट्रोलिंगच्या जीप आणि त्यांच्या गाड्या, त्यांच्याकडे 8 गाड्या आहेत, एकही गाडी फिरत नाही. फिरते तुमच्या गावात कधी? काही अवेअरनेस नाही, जागरूकता नाही, टीम बनवत नाही. ते जे उपवन संरक्षक आहे ते स्वतःच आळशी आहेत आणि ते गंभीर नाही. त्यामुळे ते खालची टीम स्वतः तशीच झालेली आहे आपल्याकडे. नाही, ते सातपुते म्हणून आहे. चव्हाण हा एक RFO आहे, चव्हाण कागडे हे RFO आहे खाली. त्या संपूर्ण डिपार्टमेंटला ग्लानी आलेली आहे आणि आपल्याकडे 1 महिन्यामध्ये 5 माणसं मेली या हल्ल्यामध्ये. जखमी तर खूप झाले. गंभीर परिस्थिती, चिंतेची बाब आहे. वडील अच्छा, तुम्ही वडील होते, काय काम करता? अच्छा, बीवी अण्णा त्यांच्याकडे आहे का तुम्ही? पेट्रोल पंपाचं पाहता? अच्छा, मग 2 दिवस रेस्ट घ्यावी लागेल, कारण ते चालले ना की सोजे वाढेल आणि रक्तस्राव पण वाढेल, रक्तस्राव होईल. 2-3 दिवस मला आराम करावा लागेल. 2-3 दिवस आराम करू दे त्याला, काय काळजी नका करू. परमेश्वराचे आभार की नाही का, आभार मानले पाहिजे देवाचे. काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको. विचारा मत आहे का? किती मुलं आहे ती? हा, एक मुलगा आणि एक मुलगी. लहान मुलगी लहान का मोठी? किती वर्षाची ती? 14 वर्षाची. तुला एक पुस्तक पाठवतो वाचायला. तुला वाचण्याची आवड आहे का? एक पुस्तक वाचलं ना की त्या पुस्तकाने तुला जरा थोडंसं अजून बरं वाटेल. मी पाठवतो. हा, काळजी घे, कळलं का? चल, बरे ना? त्यांना ताप येतोय सध्या, त्या मलेरियाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्याला सुद्धा विकनेस आहे, विकनेसमुळे ऍडमिट झालेला आहे. पण एकंदर सोय व्यवस्थित आहे का हॉस्पिटल? बरं आहे. डॉक्टर वेळोवेळी येऊन तपासतात, नर्स. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.